अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 17व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलनाच्या विचारमंचावरती स्थानापन्न झालेले आजच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय संतोष नारायणकर, आजच्या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा प्रसिद्ध उद्योजिका विजयाताई गायकवाड, संमेलनाचे निमंत्रक किशोरदादा टिळेकर, विशेष अतिथी म्हणून साहित्य परिषदेचे पुणे विभागाचे अध्यक्ष माननीय सूर्यकांत नामगुडे सर, पुणे शहराचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धायरीकर सर, त्यानंतर आपल्या कोकणी विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अना रसनकुटे सर आणि कर्नाटक राज्यामध्ये मराठी साहित्याचा झेंडा अटकेपार जे लावतायत ते राज्याध्यक्ष रवींद्रजी पाटील सर आणि माझे चळवळीमधले सहकारी मित्र आणि उद्योजक आश्रमजी काळे आणि सभागृहामध्ये जे मान्यवर आहेत ते सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत, सगळेच मान्यवर आहेत. तर खरं तर या साहित्य संमेलनाची मनोभूमिका ही अत्यंत महत्त्वाची, माझ्याकडे दुहेरी भूमिका आहे. मी आयोजकाच्याही भूमिकेत आहे, उद्घाटकाच्याही भूमिकेत आहे आणि ह्या साहित्य संमेलनाची साधारणतः मनोभूमिका काय आहे तीही विशद करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. खरं तर संतोष नारायणकरांना ज्यावेळेस मी अध्यक्ष केलं तर त्यावेळेस मला काही लोकांनी विचारलं की सर ह्यांची किती पुस्तकं प्रकाशित आहेत, यांना किती पुरस्कार आहेत. मी विनम्रपणे सांगतो की ही आपली एकमेव साहित्य परिषद आहे. आपण पुस्तकं किती प्रकाशित झाली, त्यांना किती पुरस्कार मिळाले याच्यावरती कधीच माणसाचं मूल्यांकन होऊ शकत नाही. मूल्यांकन करण्याची परिभाषा जी आहे, या देशामधल्या कथाकथित व्यवस्थेने आपल्याला इतकं गुरफटून टाकलेलं आहे की प्रत्येक माणसाला फार महत्वाची वाटतात, माणसाची प्रतिभा महत्वाची वाटत नाही. तर त्या सगळ्या बाजारभुंग्या लोकांना मला सांगायचं आहे की प्रतिभा ही जी आहे ती अत्यंत महत्वाची असते. साहित्यामध्ये तुम्ही रतीभर कविता लिहिल्या आणि तुम्ही खूप सारी काही 100 पुस्तकं लिहिली म्हणजे काही तुम्ही जागतिक कीर्तीचे पंडित आणि विद्वान होत नाही. एक कविता सुद्धा जी आहे, एक कविता सुद्धा त्यातला आशयघन जो आहे तो माणसाला नवीन दिशा देऊ शकतो. तर मग ज्या लोकांनी मला विचारलं, मग त्या लोकांना मी सांगितलं की महाराष्ट्रातले जे आघाडीचे 5 कवी आहेत सध्याच्या काळामध्ये, हे जबाबदारीने मी सांगतोय, सहसा मी कुणाची फार स्तुती करत नाही, की अतिशय प्रतिभा संपन्न असा कवी आहे. याची कविता आणि गाणं घेऊन अनेक लोकांनी आपल्या तुंबड्या भरल्या आणि हा मात्र बिचारा प्रसिद्ध पराडमुख राहिला. खरं तर बघितलं आपण की मला वाटतं मायचं जे गाणं आहे ते फार प्रसिद्ध आहे की माय आणि नारळाचं, बरोबर की नाही, प्रसिद्ध अशी अतिशय प्रतिभा, अलौकिक प्रतिभा की म्हणजे प्रेमापासून देशप्रेमापर्यंत सर्वांगाने लिहिणारा अत्यंत ताकदीचा कवी या साहित्य